शिवसेना शिंदे गटाच्या 16 अपात्र आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आपल्याबरोबर ठाकरे गटाचे वकील ॲडव्होकेट ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे सर आहेत। सर, आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आज कोणकोणते नेमके मुद्दे जे आहेत आपल्या गटाकडून मांडले जाणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती प्रामुख्याने युक्तिवाद आज होऊ शकतो? सगळे मुद्दे खरं तर आधीच मांडून झालेले आहेत आणि युक्तिवादसुद्धा याच्यावर तसं पाहिलं तर झालेला आहे। अत्यंत सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा विषय आहे की ज्या 43 याचिका आहेत त्या एकाच घटनाक्रमाचा भाग आहेत, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे काही जणांना घेऊन बाहेर पडले, निघून गेले, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, नंतर सरकार स्थापन केलं। तर याच घटनाक्रमातून निर्माण झालेल्या सगळ्या याचिका 43 आहेत एकूण। तर त्या एकाच विषयाशी संबंधित असल्यामुळे एकदाच एकत्रित सुनावणी घ्यावी अशी मागणी अत्यंत नैसर्गिक न्यायतत्वाला धरून आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। कारण की कोणीही जो कायदा शिकलेला नसेल, वकील नसेल, तो महाराष्ट्रातला कोणताही माणूस हे सांगू शकेल की एकाच विषयावरच्या तर 43 याचिका असल्या तरी त्याची एकत्रित सुनावणी घेतली जाऊ शकते। आणि हा युक्तिवाद लेखी स्वरूपात सुद्धा झालेला आहे, मागच्या वेळेस आर्ग्युमेंट सुद्धा केलेला आहे। तरीसुद्धा यावेळेस काही कागदपत्र दाखल करायची तर करा, त्यावेळेस कोणाचं म्हणणं असेल तर सांगा, अशासाठी ही आजची तारीख पुन्हा ठेवलेली आहे। मला असं वाटते की विलंब करायचा असेल तर अनेक कारणं सापडू शकतात, परंतु जर खरोखर न्याय करायचा असेल तर पुढच्या 3-4 दिवसातसुद्धा न्याय होऊ शकेल, अशा प्रकारचं हे अत्यंत स्पष्ट प्रकरण आहे। मात्र शिंदे गटाकडून याला विरोध केला जातोय की प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र याचिका आहे आणि त्यावरती स्वतंत्र सुनावणी जी आहे ती घेण्यात यावी। या प्रकरणाच्या माध्यमातून शिंदे गटाचा वेळ काढू करण्याचा प्रयत्न आहे किंवा जास्तीत जास्त दिवस पुढे कसे ढकलतील किंवा जातील याचा प्रयत्न केला जातो? कसं आहे की हा केवळ या केसच्या संबंधित आणि मर्यादित विषय नाही आहे। मला जनरली वाटते की आमच्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये जे एखादी केस ड्रॅग करू शकतात, म्हणजे खूप लांबवू शकतात किंवा त्याला विलंब लावू शकतात, अशा हुशारीला फार मान्यता आपण समाजाने दिलेली आहे। त्यामुळे समाजाने याच्याबद्दलचा राग आणि दुःख व्यक्त केलं पाहिजे की न्यायाच्या प्रक्रिया जे विलंब करतात आणि त्याला आपण फार हुशारी समजतो ते चुकीचं आहे आणि लवकरात लवकर प्रकरण जे संपू शकतात ते लवकरच संपले पाहिजे। त्यामुळे याच्यामध्ये राहुल नार्वेकर यांची भूमिका जर महत्त्वाची असेल तर त्यांनी न्यायिक भूमिका घ्यावी, त्यांनी नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करावा आणि त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ज्याला आपण म्हणतो की कायद्याची योग्य प्रक्रिया, ही करण्याची गरज आहे असं मला वाटतं। उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते, ज्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रकरणं जी आहेत ते एकत्रित सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत। याचा परिणाम जो आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीवरती काय होऊ शकतं का, किंवा सुप्रीम कोर्ट उद्याच्याला काय डायरेक्शन जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना देऊ शकतात का? याआधी सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की वेळापत्रक बनवा, मात्र त्या वेळापत्रकावरतीच आक्षेप घेण्यात आलेला आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये परत देण्यात आलं। जे वेळापत्रक शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी तयार केला, ते वेळापत्रकच आक्षेपार्ह अशा स्वरूपाचं आहे, कारण की त्याच्यातून विलंब लावण्याचे सगळे प्रकार वापरले आहेत अशी साधारणतः आम्हाला माहिती आहे किंवा आम्हाला दिसते ते, आणि त्यामुळे त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची कॉपीसुद्धा सबमिट करण्यात आलेली आहे की अशा प्रकारचा जर टाईम टेबल असेल तर खरोखर एवढे दिवस आणि एवढा विलंब, क्रॉस एक्झामिनेशन हे सगळं घेण्याची गरज आहे का या प्रकरणामध्ये? अशा प्रकारची विचारणा सुप्रीम कोर्टातसुद्धा केलेली, आणि मला असं वाटते की सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याची शक्यता जास्त आहे की राहुल नार्वेकर यांनी जो टाईम टेबल ठरवलेला आहे त्याच्यामध्ये कागदपत्र सबमिशन, नंतर क्रॉस घेण्यासाठी मग कोणाचे साक्षी पुरावे घ्यायचे, त्यांचे नावं द्या, या सगळ्या प्रक्रिया अशा प्रकारच्या ॲडव्हर्सरियल सिस्टीममध्ये ज्या होत असतात ते इथे होऊ शकत नाही, कारण की हे ट्रिब्युनल आहे आणि त्यामुळे वेगवान पद्धतीने जिथे काम शक्य आहे तिथे मुद्दाम विलंब लावला जातो, हा आरोप सुप्रीम कोर्टातसुद्धा केला गेलेला आहे। राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेस स्वतंत्र याचिका जी आहे ती ऐकण्यासाठी नकार दिला। त्यांनी असं सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण जे आहे ते एकत्रितच आम्ही सुनावणीसाठी घेऊ। एकनाथ शिंदेंच्या केसचा जो परिणाम आहे तो राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या सहकाऱ्यांवरती पडू शकतो। जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं हा निर्णय दिला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टातील निकाल लागला नव्हता, परंतु आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांच्या संदर्भातला निकाल लागलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वेळेस म्हणजे एकनाथ शिंदेंना जो शिवसेना आणि धनुष्यबाण देण्याचा निर्णय झाला होता
तसाच निर्णय राष्ट्रवादी पक्षाने म्हणजे अजितदादाच्या गटाने मागायचा हे मला वाटते अत्यंत अज्ञानीपणाचं लक्षण आहे आणि तसा निर्णय काही होऊ शकत नाही. आता जेव्हा सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंच्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे तेव्हा त्या निर्णयातले जे न्यायतत्व आहे त्या न्यायतत्वांचा म्हणजे त्या ज्युडिशियल आणि लीगल प्रिन्सिपल्सचा वापर करूनच विचार करूनच कोणताही निर्णय याच्यानंतर होणार आहे आणि म्हणून राष्ट्रवादीसाठी इतक्या सोप्या पद्धतीने हे सगळं होईल असं मला वाटत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सध्या आता राष्ट्रवादीचं प्रकरण पोहोचलेलं आहे. राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह जो आहे तो अजित पवारांना मिळेल अशा पद्धतीनं तारखा दिल्या जात आहेत. अजित पवारांचे नेते जाहीरपणे सांगताना पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटातले नेते असं म्हणतात की केंद्रीय निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला आहे का? शिवसेनेच्या प्रकरणामध्ये जो निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला तो राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये अजित पवारांच्या बाजूने दिला जाईल असं वाटतं? अजितदादा पवार यांच्या गटाच्या बाजूने निकाल होण्याची शक्यता यासाठी अनेक जण वर्तवत आहेत कारण की निवडणूक आयोग पूर्णपणे ऑनेस्टली किंवा निपक्ष पद्धतीने वागू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांच्या आधारे जर हा निवडणूक आयोग चालत असेल तर मग त्याची स्वायत्तता राहिली नाही, त्याचा इंडिपेंडन्स राहिला नाही हे सुद्धा भारतातल्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित एक अत्यंत डॅमेज करणारा निर्णय पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या बाजूने देण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणूनच आपण शरद पवार साहेबांना असं बोलताना पाहिलं आहे की आम्ही स्वतःचं नवीन पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह याचीसुद्धा तयारी करतो आहोत. तर हे म्हणण्यामागे काही कायद्याने तसं होणार आहे असं त्यांचा मुळीच उद्देश नाही आहे, पण बेकायदेशीररित्याच निवडणूक आयोग निर्णय देत असल्यामुळे तो बेकायदेशीरतेचा आलेख पुन्हा वरती चढवला गेला तर मग राष्ट्रवादीसाठी सुद्धा म्हणजे अजितदादांसाठी सुद्धा ते मोकळे दारं करतील आणि राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादा आणि त्यांच्या गटाला बहाल करण्यात येईल अशी एक शक्यता जास्त आहे. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले एकनाथ शिंदेसहित 16 आमदार अपात्र होतील का? आणि जर हे आमदार अपात्र विधानसभा अध्यक्षांनी ठरवले तर आता 9 मंत्र्यांच्या विरोधामध्ये अपात्रतेची कारवाई आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर गेलेले सहकारी असे एकूण जवळपास 41 जणांवरती अपात्रतेची पिटिशन जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलेली आहे. एकनाथ शिंदेंचे 16 आमदार अपात्र झाले तर अजित पवारांबरोबर गेलेले सहकारी अपात्र होते? नाही, प्रत्येक केसचा वेगळा विचार करावा लागतो. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्रच ठरू शकतात असं मी आधीपासून सांगतो आहे. आता जरी मी ठाकरे गटातर्फे वकीलपत्रावर सही केलेली असली त्यांच्या ठाकरे गटातर्फे वकील असलो तरीसुद्धा त्याच्या आधी तुम्हाला माहीत आहे की मी अनेकदा पूर्ण वर्षभर हे सांगत आलेलो आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले हे कायद्यानुसार अपात्र आहेत. तसाच निर्णय अजितदादांच्या संदर्भात झाला पाहिजे, परंतु त्यांना कोणती संधी न देता बाजू मांडू न देता अशा प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही आणि म्हणून एकनाथ शिंदेंच्या बाबतीत जर तसा निर्णय झाला तर तो निर्णय तसाच्या तसा अजितदादांच्या बाबतीत होईल असं होऊ शकत नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण ज्याला म्हणतो की कायद्याची प्रक्रिया त्यांनाही पूर्ण करावं लागेल आणि त्याच्यानंतरच त्यांच्याबद्दलचा निर्णय होईल. आपण पाहतोय की सध्या जी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू झालेली आहे त्या सुनावणीमध्ये सगळ्या एकत्रित 43 याचिकांवरती एकदा सुनावणी घ्या अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाकडून केला जातोय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.